मॉर्निंग गाइस, आज आपलं स्टार्ट होतो डे 3 आणि पार्ट 2 आणि आजची मॉर्निंगला काय आपल्याला आज चटणी, कॉफी, चिप्स बनाना आणि काफी. सो आताच झालेल्या डिस्कशन नुसार असं कळाले की आपल्यासोबत एक छोटासा स्कॅम झालेला आहे, जो शेषर सिंदूरमुळे झालेला आहे. अरे पांडे मला याचं काहीच आयडिया नव्हतं. त्यांनी खाली गेल्यावर आज स्कॅम सांगतो. कोणत्याही बुकिंग ऍप वरून हॉटेल्स होमस्टे ऑर्डर करा. बुक करा आणि नंतर बुकिंग कॅन्सल करा. हॉटेलला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. तुमचे बुकिंगचे पैसे निम्मे वाचतील. धन्यवाद, थैंक यू. फाइनली हमारा स्टे हो गया है इधर से होम स्टे से, और हम वापस जा रहे हैं. हम जा रहे हैं कहाँ मैंने एलपी बैक वाटर्स में हम जाने वाले. वहाँ हम बोटिंग वगैरह करेंगे. डे 3 हो गया हमारा आज. और ब्यूटीफुल एम्बियंस था. अगर आपको चाहिए होगा तो मुझे कमेंट कर देना, बता दूंगा, मैं सारा डिटेल्स दे दूंगा. ओके, थैंक यू. चलो लेट्स गो बाइस एलपी. कोची केरला में आर्किटेक्चर का बहुत ज़्यादा डिमांड है यार. यहाँ के जो बंगलोज हैं ना भाई, एक से बढ़कर एक है. इसलिए शायद इधर आर्किटेक्ट को इतना वैल्यू है ज़्यादा. एक से बढ़कर एक बंगलो से दिखाता हूँ. बंगलो की स्ट्रीट है, पूरी बंगलोज की सिटी है यार. सब देखो एक से बढ़कर एक. 15 मिनिटाच्या लोकल बसच्या प्रवासानंतर आम्ही सगळेजण पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. आणि इथून आम्ही डायरेक्ट स्टेशनवरून आपण पुन्हा LPसाठी ट्रेन घेणार आहे. तर परत एक तासभराचा प्रवास असणार आहे. आपण LPचा आपला प्रवास बघणार आहे. श्रीशैल सिन्नूर शीच बघतोय ना. येस. सो LPचा मनीष यादव. हा बे एकाने ठरवा कोणतरी. कन्याकुमारी बस, कन्याकुमारी और जटायू को ऑलमोस्ट इसने देख लिया. त्याच्या प्रवासानंतर LPवरून आम्ही पोहोचलोय. कोचीवरून पोहोचलोय LPला. पोहोचलोय आम्ही. 20 रुपये पर बॅगच्या हिशोबाने स्टेशनवरती लॉकर्स रूम भेटलेत आम्हाला. त्याच्यामुळे बॅग्सपासून तो सुटकारा भेटला आहे. खूप जड बॅग होते यार. चांगली स्टेशनवरती सोय. 20 रुपये पर बॅग घेतले आहेत 24 तासांसाठी. सही सेवा आहे. आणि आता आम्ही बॅक वॉटर बघायला चाललो आहे, जिथे बोट रायडिंग, ट्रेडिशन ऑफ केरला बोट रायडिंग बघणार आहे. स्टेशनवरून आम्हाला एक बस भेटलेली आहे, जी आता आम्हाला बॅक वॉटरला घेऊन जाणार आहे. LP सो आम्ही पोहोचलोय बॅक वॉटरला. कॅमेरामॅन मनीष सोबत. LP स्टेशनवरून आम्ही आलो. बस सोबत जाऊ दे. लोक वाटतं लॉटरी भरपूर खेळतात, कारण की इकडे भरपूर लॉटरीची दुकानं दिसत आहेत. दर 100 मीटरच्या अंतरावर एक तरी लॉटरीचं दुकान दिसतंय आणि भरभरून लॉटरी आहेत तिथं. इथे लोक लॉटरी भरपूर खेळतात वाटतं. LP बॅक वॉटरच्या इथे आम्ही हॉटेल हिमालयामध्ये आलो आहे. छान फूड आहे, बघूयात. आलो आहे आम्ही हॉटेल हिमालया सिन्स 1948. काय ऑर्डर केले मनीष? पेपर चिकन, कढ़ाई चिकन और केरला का फेमस परोठा. यू का साउंड थोड़ा सा बर्बाद था. होटल हिमालया अच्छा खाना हो गया. बजट में भी था, लाइक नॉर्मल इंडियन रेस्टोरेंट्स. अच्छा खाना था होटल हिमालया. लेकिन भाई ने सैलरी से पैसा लगा लिया. लेकिन हमने वो कम करके लिया है पांडे की मेहनत से. उसके लिए धन्यवाद पांडे का. होटल हिमालया, एर्नाकुलम, केरला. एर्नाकुलम नहीं रे, LP केरला. 60 रुपये लागले. कसले सॅलडचे? कसले? 10-20 रुपयाचा काय प्रॉब्लेम नव्हता. 60 रुपये लागले म्हणून ते एवढं वाईट वाटलं. बस बाकी सगळं चांगलं आहे. जे आम्ही 3500 मध्ये बुक केलेली आहे, जी आम्हाला 3 तासात पूर्ण बॅक वॉटरचा लुक देणार आहे. खूप मजा येणार आहे भाई. क्या बात है. What is this? बोट केक मनीष. ओ साइड में हटो. किती सुंदर बोट आहे यार. थोडेसे पैसे एक्स्ट्रा गेलेत, बट मस्त बोट भेटले आणि मस्त रायडिंग भेटणार आहे आम्हाला.
पूर्ण बॅकवॉटर सीन भेटणार आहे. क्या बात आहे यो, सही मजे होने वाले भाई. सो फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे बोटचा. बोटचं नाव काय ओंकार? शिकारा. शिकारा बोट. गणपती बाप्पा. मस्त बोट आहे यांची. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊ यांचा. आमची व्हिडिओ दाखवली तर तुम्हाला थोडंसं डिस्काउंट पण भेटेल. केरळला आला तर केरळाची बोट रायडिंग करा यार, मस्त यार, मजा येत आहेत. शिकारा बोट हे फोन वाले पीछे जाओ. शिकारा बोट. दिस बोट इज शिकारा बोट राइट. विल गिव यू वन नंबर बिलो समवेयर दैट इज लेगेसी. भाई तू मराठी बोलू शकतो. आपले कंटेंट महाराष्ट्र. नाही भाई तू मागाशी हिंदी बोलाय लॉग मध्ये हिंदी बट हिंदी में भाई. तो लेगेसी हाउस सर्विस है पांडे भाई वो ड्राइवर उनको नहीं दिख रहा है. यश कसं वाटतंय तुला? बहुत ही खूबसूरत माहौल है यहाँ. हम बहुत ही मजे करने वाले हैं यहाँ. पांडे कैसा लग रहा है आपको? अद्भुतात. असणारा ब्लॉगर पाटील, यश पाटील. मधोमध आलोय आम्ही. क्या बात है. समुंदर की तरफ जा रहे हैं हम. ये हमारी बोट, ये हमारा मनिया. चारों देखो जो ब्लॉगर ब्लॉग चालूच आहे मित्रा. मी करतो मित्रा तुला पण. हेलो गाइस. हाय गाइस. ये शिकारा बोट है. ये मेरे बकचोदी दोस्त है और हमें यहाँ बकचोदी कर रहे हैं. कर रहा है भाई सब बच्चे यार है तो क्या निकालूं मैं? आगे का कुछ भी नहीं दिख रहा. यार ला ना प्लेलिस्ट. काय आहे? तुम्ही ना असंच करता. ए नीला नीला सा आसमान है. नीली शांति. संभाला सॉन्ग लावले यार यांनी. ती संभाळा बोट ज्याच्यात आम्ही आज प्रवास करतोय. म्युझिक सिस्टीम वगैरे खूप जोरात यार. खर्चच केला पोरांनी यार एकदाच. ही आहे केरलाची खरी ब्युटी. द ऑथेंटिक ब्युटी ऑफ केरला. क्या बात है. किती सुंदर. द बोट, शिकारा बोट अँड द बॅकवॉटर रायडिंग. इथेच सगळ्या बोट रायडिंग होतात केरलाच्या. वाव. पाण्याच्या मधोमध थांबलो आम्ही आता. थोडंसं इथे फोटोशूट फूड वगैरे आहे. पाण्याच्या मधोमध विश्वास नाही बसणार यार. पण मस्त एक माग केलेली सोय. थांबलो आम्ही जरा इथं. मस्त फोटोशूट वगैरे होणार आहे. निघतो आपण परत. बघू आता पुढं काय होतं कसं होतंय. पण क्या सुंदर आहे यार. आय लव्ह इट. द बोट. या क्या मस्त यार. पानी के बीचों बीच हम खड़े एकदम जैसे छोटे साले. ये हमारी बोट है छोटी सी.
यहाँ पे सारे फूड स्टॉल वगैरह लगे पानी के बीचों बीच, और यहाँ पे हमारा फ़ोटो शूट होने वाला है। क्या बात है यार। वेल सो डिसेंबरच्या सीझनमध्ये तर खूप पक्षी असतात, त्यांना आपण जवळून खायला प्यायला पण घालू शकतो, पण आता तो सीझन नाही चालू आहे, सो तो एक पॉईंट आमच्याकडून मिस झाला. पण मस्त ॲम्बियन्स यार. क्या बात, ब्युटिफुल. गाड्याची भाई लोग मजे करतायत एकदम. लगेज कंपेयर करता भाई. तुम्हारे तो फोटो भी नहीं निकाले, हमारे अंकल फोटो भी निकाले. नंबर कर देंगे अंकल. नंबर देना अंकल को. क्विक शेअर से आ जाएगा ना अंकल, वो 2 मिनिट में आ जाएगा. 3 तासाचा सुंदर प्रवास झाला आणि आता आम्ही परतीच्या वाटेला लागलेलो आहे. तिथून आम्ही रिटर्न परत जाणार आहे. कैप्टन बनना है, देखते उसका सपना पूरा होता है कि नहीं. करूँगा जरूर. जरूर होगा, हर एक का सपना पूरा होगा. 400 रुपये दिए. हाँ, कॅप्टन बनेगा कॅप्टन मेरा बेटा. तो आम्ही फिरत फिरत समुद्रात आलोय आणि इथं अनेक बोट्स आहेत, शेकडो बोट्स, शिकारी बोट्स. वाह, लड़के लोगों का फुल एकदम मूड बन गया है. बरं आता संपत आलाय आमचा तर बोट राईड. एकदम सनसेटचा टाइम झालाय. असं या बाय. वाव बस फक्त आता काही क्षणांची प्रतीक्षा. मस्त आलपी, ब्युटिफुल आलपी. थँक्स टू श्री और मनीष फॉर. धन्यवाद धन्यवाद म्हणे अप्पा. अशा प्रकारे आमची बोट रायडिंग संपलेली आहे आणि आता बोटची पार्किंग होणार इथे. महेशमती साम्राज्य माग ते असतंय. छानपैकी बोट राईड झालेली आहे. बोटची पूर्ण रांग नाही. तुम्ही कधी कॅलिफोर्निया आला, बॅक वॉटर राईड करायची असेल तर भरपूर आहे. सगळ्यांकडे नीट चौकशी करा, किंवा तोल भाव करा, मोल भाव करा आणि मगच बोट राईड निवडा. छानपैकी बोट आहे, त्याच्याकडे डर्टी गॅरंटी घेऊ नका. असं म्हणजे छान आमची बोट रायडिंग संपलेली आहे. ओके, थँक्यू. चला बघूयात आता पुढे स्टेशनला जाऊन काय होतं आहे. लोकल बसच्या प्रवासानंतर आम्ही आलोय आता परत रेल्वे स्टेशनवरती. आलेपी रेल्वे स्टेशन 5:30.
हो, लॉक रूममधून सामान घ्यायचं आहे आणि परत स्टेशनवरून 6ची बस आहे. 5:30 वाजले. अर्धा तास काहीतरी बकचोदी करूयात आणि ॲज ऑलवेज वी डू. अर्धा तास झाला. एक ते 10 मिनिटात ट्रेन येईन, 10 मिनिटात ट्रेन येईन, पण ट्रेन काय आलीच नाही. एकदम बकवासगिरी चालली इथं. पोरं कंटाळी आता. तशी लाईट आली, लाईट पण नव्हती ट्रेन स्टेशनवर. इतका वेळ झालं. डार्क फ्लॉग नहीं है ओके। तो 6:30 की ट्रेन 7 बजे आ रही है, तो हम सोचे हमको लेट हो गया, ऐसे सोच के हम फटक से प्लेटफॉर्म पे, पर ट्रेन इतनी लेट हो गई हमको पता ही नहीं, हम 6:30 से वेट कर रहे। अब देख सकते हो वहाँ पे 7 बज गए, अभी भी ट्रेन आई नहीं। इस वजह से हमने हमारे एक LP भी स्किप कर दिया। ठीक है, अभी ट्रेन वाले को कैसे किसको भी क्या ही बोले तो क्या ही। ठीक है, ओके। ये आली ट्रेन आली. तासांच्या प्रवासानंतर LP वरून आम्ही पोहोचले वर्णाकुलमला. काय सुनसान प्लॅटफॉर्म आहे, सबभर कोणी नाही इकडे. आणि ही आमची ट्रेन चाललेली आहे आणि आमचा विला शोधतोय अजून. बघूयात. घोळ घातलाय पोरांनी, चाललेत पुढं. झोपायची तयारी करतात. कोण कुठं झोपणार. याची चुकी आहे सगळी. याच्यामुळेच आज आम्हाला असे रस्त्यावर आले यायचे दिन लागलेत. मध्ये या गोष्टी आम्ही कन्सिडर केल्या होत्या. या गोष्टी तुमच्या बाबतीतही होणार, त्यामुळं या गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही. आलेल्या गोष्टीला सामोरं जायचं आणि स्टेशनवर यायची तयारी करायची. मला वाटतं की मी ह्या कट्ट्यावर फिक्स होईल, तो त्या कट्ट्यावर फिक्स होईल, त्यामुळे सगळं आरामात होणार आहे. एक्सपिरियन्स होईल, बघू काय होते. बजेट ट्रिप सगळ्यात माझा डोरमेंट्री स्वस्तात असेल तर 100 रुपयामध्ये घेऊ. जर महाग असेल तर आहे इथं कट्ट्या, 7-8 कट्ट्या आहेत. बघूयात. हा एक्सपिरियन्स पण घेऊन बघूयात कसा विषय होतोय. काय प्रॉब्लेम घ्या आतून. बेकार सीन चाललाय यार. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि अजून आम्हाला हॉटेल भेटत नाहीये. स्टार्ट. रात्री 10:15 झाले. आम्ही 60 किलोमीटरवरून ट्रेनवर जनरल तिकीटवर आलो आहे. आमच्यापेक्षा भारी आमचं सामान आहे, तरी आम्ही आलो आहे. मी बेरोजगार. भूखे बेरोजगार बेघर लोग बाहर आ गए, क्या करे समझ नहीं आ रहा है. हमें वर्कला के लोगों प्लीज मदद करो हमारी. लाईफचे बेकार एक्सपिरियन्स घेतोय आम्ही. आर्किटेक्चरच्या करिअरमध्ये एवढा स्ट्रगल केला. एक तर मला पक्की सर्दी झाली. ट्रेनमधून आले 10:30 वाजले आणि बाकीचे 3 जण आता शोधायला गेलेत काय भेटते का जवळ आजूबाज. थांबले होते एका जागी. ते चांगल्या भल्या माणसाने बसायला जागा दिली आम्हाला. तर बघूया. आणि ह्या बावटांना इथे जोक सुचतात यार. येड्यागात जोक मारतात, मला हसवतात. आणि अजून आमचा जायचा पत्ता नाही. सगळेजण मारण्याचे दमले त्यात आणि हळूहळू त्यांच्या मेंटल हेल्थवर पण परिणाम व्हायला लागले वाटतं. पांड्याचाच वेगळा स्ट्रगल चाललं. त्याचा बूट फाटलाय बसमध्ये. दाखव रे. KSRTCच्या बसमध्ये एका माणसाने त्या ब्रँडला सपोर्ट न करते. गप्पे बाबा. दिस इज नायकी. फायनली खूप मोठ्या डिस्कशन नंतर, अति गंभीर डिस्कशन नंतर आम्ही हा रूम फायनल केलेला आहे. सगळेजण आज प्रचंड दमलेत. चलो